हॅलो फ्रेंड्स, नमस्ते मित्रांनो. आज आपण इयत्ता 10वीचा तिसरं प्रकरण उपयोजित इतिहास या प्रकरणाचा आपण इथं अभ्यास करणार आहोत. तर त्यासाठी सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगतो की आमचे हे जे चॅनल आहे हे चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. सर्वांनी सबस्क्राईब करा, सर्वांनी लाईक करा आणि जे बेल आयकॉन आहे त्याला तुम्ही क्लिक करा. तर आता आपण वळूया आपल्या विषयाकडे. उपयोजित इतिहास. उपयोजित हा शब्द तुम्ही ऐकला असेल. उपयोजित इतिहास. आता उपयोजित इतिहास जो शब्द आहे हा इतिहासाशी संबंधित असा शब्द आहे. बरेचदा आपल्याला असं समजतं की इतिहास हा शब्द आपण ऐकलेला आहे, पण बरेचदा लोक त्याच्याकडे पाहून काय म्हणतात की इतिहास की आमच्या कामाचा नाही आहे. इतिहास हा जो शब्द आहे, बरेच लोकांना असं वाटतं की ते भूतकाळामध्ये घडलेल्या ज्या घटना आहेत त्या घटना आज वाचून आपल्याला काय फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं की उपयोजित इतिहास या शब्दाला जनांसाठी इतिहास जनांसाठी इतिहास हा शब्द वापरला जातो. त्यालाच आपण इंग्रजीमध्ये पब्लिक हिस्ट्री असं म्हणतो. पब्लिक हिस्ट्री याला हा पर्यायवाची शब्द आहे. आता उपयोजित इतिहास, उपयोजित त्याला आपण म्हणतो जनांसाठी इतिहास. आता जन म्हणजे कोण? लोक, आपण सामान्य जनता किंवा संपूर्ण लोक. आपण असं पाहतो की भूतकाळामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या घटनांचा वर्तमान काळासाठी आणि भविष्य काळासाठी त्याचा लोकांना कसा उपयोग होईल, त्या घटनांचा लोकांना कसा उपयोग होईल याचा अभ्यास करणं म्हणजेच उपयोजित इतिहास होईल. जसं आपण आता पाहतो की आपण थोडी माहिती जाणून घेऊया जनांसाठी इतिहास म्हणजे काय. तर असं पाहतो आपण की इतिहासाविषयी लोकांमध्ये असंख्य गैरसमज आहेत. लोकांना वाटतं की इतिहास हा फक्त इतिहासकारांसाठी आणि इतिहासाचे जे अभ्यासक आहे त्या लोकांसाठीच फक्त इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे. बाकी लोकांना त्याचा काहीच फायदा नाही आहे आणि दैनंदिन जीवनात तसंच आर्थिकदृष्ट्या इतिहासाचा कोणताच उपयोग होत नाही असा बरेच लोकांचा गैरसमज आहे. पण हा गैरसमज दूर करण्यासाठी जनांचा इतिहास हा अभ्यासला जातो. तर लोकांच्या या गैरसमजावर मात करण्यासाठी जनांचा इतिहास किंवा उपयोजित इतिहास हा विषय शिकवला जातो. आपण पाहतो की विदेशामध्ये बऱ्याचशा विद्यापीठामध्ये, बऱ्याचशा शाळेमध्ये, कॉलेजमध्ये हा विषय शिकवला जातो. भारतामध्ये सुद्धा या विषयाला शिकवलं जातं. भारतामध्ये सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन, सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाइन अँड टेक्नॉलॉजी. सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या संस्थेमध्ये सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री
सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री. सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री. पब्लिक हिस्ट्री हा स्वतंत्र विभाग तिथं आहे आणि या विभागाच्या माध्यमातून उपयोजित इतिहास हा शिकवण्याचं काम केलं जातं. म्हणजेच याच्यावर काय दिसतं आपल्याला की जनांसाठी इतिहास हा जो इतिहास आहे हा इतिहास भूतकाळामध्ये ज्या घडलेल्या घटना आहेत त्या घटनांचा आधुनिक लोकांना किंवा वर्तमानकालीन व भविष्यकालीन लोकांना त्याचा कसा फायदा होईल हा फायदा या माध्यमातून लोकांना देण्याचा प्रयत्न केला जातो. आपण असं पाहतो की उपयोजित इतिहास या विषयाद्वारे ज्या वर्तमानकालीन जे आव्हान आहे त्याच्यावर उपाययोजना केली जाते. वर्तमानकालीन आव्हानांवर उपाययोजना. वर्तमानकालीन आव्हानं कोणती? जसं आपण प्राचीन काळामध्ये आपण पाहिलेलं आहे की सतीबंदी तुम्ही ऐकलं असेल की ही जी सतीबंदीची प्रथा होती ही प्रथा आपल्याला असं याच्यामध्ये असं समजतं की पूर्वीच्या काळामध्ये स्त्रिया आणि पुरुष यांचा विवाह होतो, तो आताही होतो, त्यामध्ये काही दुमत नाही आहे. पण पूर्वी आता विवाहासंबंधित वेगवेगळे कायदे तयार झाले पण पूर्वी काही तसे कायदे नव्हते. त्यामुळे मुलीचं वय हे कमी राहायचं आणि पुरुषाचं वय हे जास्त राहायचं. मग अशा वेळेस स्त्रियांचं मानसिक आणि शारीरिक जे आपण परिपक्वता म्हणतो ती परिपक्वता पूर्ण होत नसे आणि त्याच्यामुळं काय व्हायचं की हे जे पती आहे हे पती पहिलेच वयस्कर असल्यामुळं त्यांचा मृत्यू लवकर व्हायचा आणि ती मृत्यू पावल्यानंतर ही जी पत्नी आहे ती कमी वयाची असल्यामुळं तिचा मृत्यू होत नसे. मग अशा वेळेस काय केलं जायचं की पतीसाठी जी चिता रचली जायची त्या चितेवर ह्या महिलेला बसवलं जायचं आणि नंतर त्या चितेला अग्नी दिली जायची आणि अग्नी दिल्यानंतर त्या प्रेतासोबत ही जिवंत व्यक्ती सुद्धा जाळल्या जात होती. आता तुम्ही कल्पना करा आपल्याला छोटासा चटका लागतो तर पूर्ण आपला जीव निघून जातो, आपल्याला असं वाटतं की संपलं सगळं काही. त्या महिलेला कसं वाटत असेल, ती पूर्ण जळत होती त्यामध्ये. मग अशा वेळेस काय करायची, ती किंचरायची, विवळायची, वाचवा 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 अशी ती ओरडायची. मग तिचा आवाज गावातील लोकांना येऊ नये त्यामुळे लहान मुलं घाबरतील, बाकीच्या मनावर वाईट परिणाम होईल म्हणून काय करायचे, मोठमोठे ढोल नगारे चांगली ताकद न वाजवायचे. त्याच्या आवाजामुळे काय व्हायचं, त्या महिलेचं किंचाळणं काय व्हायचं पूर्ण थांबून जायचं. कसं वाटतं आपल्याला ऐकल्यावर, खूप असं वाईट वाटतं की त्यावेळेची परिस्थिती खूप वाईट होती. म्हणून या वाईट परिस्थितीला प्रतिबंध बसण्यासाठी राजा राममोहन राय यांनी इंग्रजांवर दबाव टाकला. त्यांनी सांगितलं की ही जी अमानुष प्रथा भारतामध्ये तयार झालेली आहे ही प्रथा थांबवली पाहिजे. म्हणून राजा राममोहन रायच्या प्रयत्नामुळे इंग्रज लोकांनी त्यावेळेस आपल्याला असं दिसून येतं की सतीबंदी कायदा पास झाला. म्हणजे आता ही घटना कधी घडली, ही घटना इतिहासामध्ये म्हणजे भूतकाळामध्ये घडलेली आहे. आता आजच्या सामाजिक जीवनामध्ये जर आपण पाहिलं की स्त्रियांवर भरपूर अन्याय अत्याचार होत आहे. जसं आपण पाहतो की घरेलू हिंसाचार, पूर्वीच्या लोकांना असं वाटायचं की स्त्री ही मनुष्याचं किंवा पुरुषाचं मन सांभाळण्यासाठी तयार झालेली आहे. पण ही जी लोकांची जी विचारधारा आहे, विचारधारा बदललेली आहे. कारण आपल्याला असं दिसतं की बऱ्याचशा लोकांनी असं सांगितलं की तोही एक जीव आहे, तोही पुरुषाप्रमाणे त्यालाही स्वतंत्र अस्तित्व आहे, तोही स्वतःचा विकास करू शकतो. ह्या गोष्टी इतिहासामध्ये तयार झाल्या, स्त्रियांविषयी चळवळ तयार झाली. आता हे असं ज्ञान भेटलं म्हणून काय झालं की आधुनिक काळामध्ये सुद्धा स्त्रियांसाठी चांगले चांगले कायदे तयार होत आहे. आज आपण पाहतो की फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे जलद गती न्यायालय हे सुद्धा महिलांसाठी तयार झालं. आता आजच्या काळामध्ये आपण पाहतो की महिलांसाठी एवढे कायदे तयार का होत आहे, तर
आपल्या इतिहासामध्ये सुद्धा काय झालेलं आहे, मोठमोठ्या लोकांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, महात्मा फुले असेल, किंवा बरेचसे राजाराम मोहन राय सारखे जे थोर व्यक्ती होते, यांनी स्त्रियांसाठी कार्य करून ठेवलं आहे. म्हणून त्या कार्याचा आढावा तो इतिहासामध्ये लिहिलेला आहे आणि इतिहासाचं आपल्याला ज्ञान झालेलं आहे. त्या ज्ञानाच्या आधारे आपण आज वर्तमानामध्ये जे जे काही आव्हान निर्माण होत आहे त्या आव्हानावर काय करू शकतो, उपाययोजना करू शकतो. जर वर्तमान काळामध्ये जर हे घडलंच नसतं तर आज आपण महिलांवरचे अन्याय अत्याचार थांबवले असते का, तर नाही थांबवले असते. म्हणून सामाजिक आव्हानांना उपाययोजना करणं हे महत्त्वाचं काम या उपयोजित इतिहासामुळे होताना दिसून येतं. तसंच उपयुक्ततेचे निर्णय घेतले जातात. सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय, उपयुक्ततेचे निर्णय. तर आपण असं पाहतो की शिवाजी महाराजांचा इतिहास जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये स्त्रियांची जी स्थिती आहे ती स्थिती फार चांगली होती. स्त्रियांकडे कोणी वाईट नजरेनं पाहू शकत नव्हते. स्वतः शिवाजी महाराजांनी आपल्या तलवारीनं जे जे लोकांनी स्त्रियांसोबत वाईट कृत्य करण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांचं मानसिक आणि शारीरिक शोषण करण्याचा प्रयत्न केला, त्या लोकांना स्वतः शिवाजी महाराजांनी काय केलेलं आहे, शिक्षा दिलेली आहे. आता ही गोष्ट इतिहासामध्ये घडून गेली, पण आज सुद्धा आपल्याला ह्या इतिहास वाचल्यानंतर असं लक्षात येतं की बाबा रे, स्त्रियांसाठी चांगले चांगले कायदे करणं गरजेचं आहे. कारण शिवाजी महाराजांसारखा जाणता राजा, महान राजा, मोठा तत्वज्ञ राजा, ह्या राजानं तर स्त्रियांचा आदर केला. म्हणून हा इतिहास आपला साक्षी आहे, इतिहासामध्ये याचा संदर्भ आहे. म्हणून आज आपल्याला त्याची कानून इतिहासातून जाग येतं की ज्या काही सामाजिक उपयुक्त म्हणजे समाजासाठी उपयुक्त असलेले जे काही निर्णय आहेत ते निर्णय घेणं गरजेचं आहे. जर इतिहास जर आपल्याला माहीतच नसता तर आपण काय करत असंच अन्याय अत्याचार करत राहिलो असतो. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला समजण्यासाठी इतिहासाचं दिग्दर्शन महत्त्वाचं ठरतं. त्यासाठी इतिहासाचं ज्ञान असणं हे फार गरजेचं आहे. तसंच आपल्याला अधिक असं वाटतं की उपयोजित इतिहास जे आहे या क्षेत्रात फक्त तज्ज्ञ लोकच याच्यामध्ये समावेश असतात किंवा तज्ज्ञ लोकच फक्त त्यांनाच इतिहास माहीत असतो, पण नाही. उपयोजित इतिहासामध्ये जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांचा सुद्धा सहभाग असतो. जसं आपण बघतो संग्रहालय म्हणजे जे प्राचीन ज्या काही गोष्टी आहेत, ज्या वस्तू आहेत त्या तशाच योग्य प्रकारे ठेवणं, त्याला म्हणतो आपण संग्रहालय. ते आज आपण पाहू शकतो. त्याच्यामध्ये प्राचीन काळामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला आज पाहायला भेटतात. तसेच प्राचीन स्थळं आहेत त्यांना आज आपण भेट देत असतो. जसं आपण पाहतो की जसं किल्ले पाहतो, किल्ले आहेत, मोठमोठ्या जुन्या इमारती आहेत. आपण पाहतो की इंग्रजांच्या हाताखालच्या काही रेल्वेचे पूल असतील किंवा काही ह्या ज्या गोष्टी आहेत कशा इतिहासामध्ये तयार झालेल्या आहेत. आणि जेव्हा आपल्याला इतिहास त्याचा समजतो तेव्हा त्याचं महत्त्वही कळतं. जसं आपण पाहतो की शिवनेरी किल्ल्याचं महत्त्व सर्वांनाच माहिती आहे. पण शिवनेरी किल्ल्याचं महत्त्व केव्हा माहीत झालं आपल्याला, जेव्हा आपण शिवनेरी किल्ल्याचा इतिहास वाचला की बाबा रे, या शिवनेरी किल्ल्यावर आपले जे राजे आहेत, आपले जे उद्धारकर्ते आहे, स्वराज्य हिंदवी स्वराज्याचे जे निर्माते आहे, त्या शिवाजी महाराजांचा जन्म या शिवनेरी किल्ल्यावर झाला. हे आज जेव्हा आपल्याला माहिती पडतं तेव्हा वाटतं आपल्याला की अरे बापरे, किती महान हा किल्ला. मग तुम्ही सांगा, त्या किल्ल्याला आपण फक्त एक दगडी वास्तू म्हणून पाहणार आहोत का? नाही. तर त्या किल्ल्याकडे पाहून आपल्याला शिवाजी महाराज आठवणार, त्यांचे कर्तृत्व आठवणार, त्यांना आपल्याला त्यांचं हे जन्मस्थान हे समजणार. कारण आपण पाहतो की जन्मस्थानासाठी बऱ्याचशा ज्या गोष्टी आज घडत आहेत, आपल्याला जास्त बाकी ठिकाणी जायचं नाही आहे, पण तरी ते शिवनेरी किल्ल्याला जर पाहिलं तर प्रत्येकाच्या मनामध्ये काय होईल की त्यांना असं वाटेल की नाही बा, या किल्ल्याचं जतन झालं पाहिजे. म्हणजे उपयोजित इतिहास काय सांगतो की ऐतिहासिक गोष्टीचं
जतन झालं पाहिजे. आणि लोक जेव्हा जेव्हा अशा गोष्टीला भेटी देतात तेव्हा तेव्हा त्यांना तो इतिहास आठवतो. अशा प्रकारे आपल्याला दिसतं की उपयोजित इतिहास हा जो आहे, या उपयोजित इतिहासामुळं सर्वसामान्य लोक जे आहेत त्या लोकांचा काय दिसतो आपल्याला की त्यांना या इतिहासाविषयीचं ज्ञान होतं आणि ते लोक इतिहासामध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याचा ते अभ्यास करत असतात आणि ज्या काही ऐतिहासिक वास्तू आहेत त्या ऐतिहासिक वास्तूचं ते जतन करत असतात. आता नंतर आपण यामधलं पाहणार आहोत की उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन. उपयोजित इतिहास आणि विविध विषयातील संशोधन. आता आपण असं पाहतो की ज्या काही गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्या फक्त इतिहासामध्ये फक्त घटनाच नाही तर बरेचसा वैज्ञानिक शोध लावलेले आहेत आणि जे पूर्वी मग कोणत्याही विषयाचं लिखाण असेल तो एक इतिहासच बनून जातो. कारण आपण असं पाहतो की सामाजिक धार्मिक संघटन, तत्वज्ञान, तंत्रज्ञान, विज्ञान यासारख्या विविध क्षेत्रामध्ये ज्या ज्या घटना घडलेल्या असतात त्या घटनेचा संचय काही पुस्तकांमध्ये काही प्रयोगांमध्ये केलेला असतो आणि त्याचा दिवसेंदिवस हा काय होत जातो, विकास होत जातो. आणि या विकासामुळे काय होतं की नवीन नवीन शोध कसे काय लागले, नवीन नवीन विचार कसे कसे आले, वेगवेगळे विषय अभ्यासाला कसे कसे आले, हे संपूर्ण आपल्याला ह्या उपयोजित इतिहासाच्या अभ्यासामुळे दिसून येतो. जसं आपण पाहतो की विज्ञान हा विषय, विज्ञान म्हणजे काय, नवीन नवीन शोध तयार करणं किंवा आपल्या प्रगती करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याचा पूर्ण अभ्यास आपल्याला विज्ञानामध्ये दिसून येतो. यामध्ये वेगवेगळे शोध आपण पाहत असतो आणि हे शोध आजच नाही लागलेले आहेत तर इतिहासापासून ते लागलेले दिसून येतात. जसं आपण पाहतो की जेम्स वॅट यांनी वाफेचा शोध लावला की वाफेमध्ये एवढी ताकद असतं की त्या ताकदीच्या आधारे आपण मोठमोठे कार्य करू शकतो. ही घटना कधी घडली, इतिहासामध्ये घडली. म्हणून इतिहास, उपयोजित इतिहास आणि विविध विषय यामध्ये कोणतं कोणतं संशोधन झालं त्याचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं असतं. जसं आपण पाहतो की तत्वज्ञान, पहिला विषय आहे तत्वज्ञान. तत्वज्ञानाला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो, फिलॉसॉफी म्हणतो. फिलॉसॉफी. आता प्रत्येक गोष्टीचं काय असतं, तत्वज्ञान असतं. जसं आता राज्यशास्त्र या विषयामध्ये वेगवेगळे विचारवंत होऊन गेलेले आहेत. प्रत्येक विचारवंतानं त्याच्या गोष्टी मांडल्या. जसं कार्ल मार्क्सनं काय केलंय, त्याचा साम्यवादी सिद्धांत सांगितला. हे काय झालं, कार्ल मार्क्सचं तत्वज्ञान. अरिस्टॉटलनं राज्याचा सिद्धांत सांगितला. हे काय झालं, अरिस्टॉटलचं तत्वज्ञान. त्याचप्रमाणे जे काही विज्ञानाचे अभ्यासक आहेत त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले आणि त्या प्रयोगाच्या आधारे नवीन नवीन सिद्धांत मांडले. हे काय पुणे तत्वज्ञान आहे. आणि या तत्वज्ञानाचा जो अभ्यास आहे हा अभ्यास उपयोजित इतिहासामध्ये येतो. कारण ह्या घटना कधी घडलेल्या आहेत, ह्या घटना भूतकाळामध्ये घडलेल्या आहे आणि त्याचा आजच्या जीवनाशी काय संबंध होतो किंवा आजच्या जीवनाशी त्याचा कोणता परिणाम होतो हे आपल्याला समजून येतं. तत्कालीन परिस्थितीमध्ये आता इतिहासामध्ये जर चाकाचा शोध जर लागला नसता तर आपल्या जीवनाला गती आली असती का? आज प्रत्येक ठिकाणी चाक, म्हणजे गाडीलाही चाक आहे, प्रत्येक गोष्टीला चाक आहे, त्याच्यामुळे आपण गतीनं कोणतेही काम करू शकतो. विमानालाही चाक आहे, सुरुवातीला त्याला चाकाच्या सहाय्याने वर जावं लागतं. तर हे काय पूर्ण एक प्रकारचं तत्वज्ञान आहे आणि या तत्वज्ञानाच्या सहाय्यानेच काय झालेलं आहे की मनुष्याचा विकास होऊ शकलेला आहे. आणि हे सर्व कशामुळे सिद्ध झालंय की उपयोजित इतिहास. कारण उपयोजित इतिहासामुळेच ह्या गोष्टी आपल्याला
आज पाहायला मिळतात, नाहीतर त्या इतिहास जमा झाल्या असत्या. नंतर आहे विज्ञान. आता आपण म्हणतो की गरज ही शोधाची जननी आहे. म्हणजे बरेच जण असं म्हणतात की बाबा मला तहान लागली, एखादा माणूस म्हणतो की तहान लागली तर विहीर खोद. म्हणजे पाणी ही काय आहे, गरज आहे. मग पाणी कशातून भेटते, तर पूर्वी विहिराच राहायच्या, विहिरीच्या साहाय्यानं लोक पाणी पित होते. म्हणजे या म्हणीचा अर्थ एवढाच आहे की गरज आहे म्हणून ते आपण ते करत राहतो. कारण जर गरजच नसती तर लोकांनी विहीर खोदल्या असत्या का? किंवा आता आपल्या घरापर्यंत पाईपलाईन येतं, एखाद्या मोठ्या पाण्याच्या टाकीमधून पाईपलाईन येतं का? तर ती आपली गरज आहे म्हणून. म्हणून विज्ञान जे आहे, विज्ञानामध्ये वेगवेगळे शोध लागलेले आहे. का लागले आहे? कारण ते व्यक्तीची गरज आहे म्हणून. आणि वैज्ञानिक ज्ञानामुळे काय झालं की वेगवेगळ्या कालपरंपरा, कालक्रमण हे समजून घेण्यासाठी इतिहासाचं ज्ञान काय होते, उपयोगी पडते. कारण आपण पाहतो की वेगवेगळे कॅलेंडर आहेत. जसं आपलं सध्याचं कॅलेंडर जे आहे ते ख्रिस्ती म्हणतो की येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून त्याची सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळं आपले जे सण त्योहार किंवा आपले जे व्यवहार चालतात, आपले जे महिने चालतात, ते येशू ख्रिस्ताचे कॅलेंडरवरून चालत असतात. आणि हे कशामुळे सिद्ध झालं? हे जर इतिहासामध्ये जर लिहून ठेवलं नसतं तर येशू ख्रिस्त जवळपास 3000 वर्षापूर्वी आपल्या इकडून होऊन गेले. काय माहीत पडलं असतं आपल्याला? काहीच माहीत नसतं पडलं. हे त्या लोकांनी तेव्हा शोध लावले आणि ते इतिहासामध्ये लिहिले गेले आणि त्याचा आजच्या जीवनाशी त्याचा संबंध जोडला आला. म्हणून विज्ञान या विषयाचं ज्ञान होण्यास आपल्याला फार मदत पडते. त्यानंतर तंत्रज्ञान. तंत्रज्ञानाला आपण इंग्रजीमध्ये टेक्नॉलॉजी म्हणतो. दुसरं विज्ञान, तिसरं तंत्रज्ञान. तंत्रज्ञान म्हणजे त्याला आपण टेक्नॉलॉजी म्हणतो. आज पाहतो की प्रत्येक ठिकाणी तंत्रज्ञान असणं गरजेचं आहे. जसं शेतीचं तंत्रज्ञान आहे. आपण जर पारंपरिक पद्धतीने जर शेती केली तर काय होईल सांगा बरं? जसं पूर्वीच्या लोकांना पाणी पिण्यासाठी ग्लास नव्हते, तर कोणी आंजोळीनं पाणी प्यायचं, कोणी कसं पाणी प्यायचं, कोणी माकडासारखा असा हात ठेवून असं खाली झुकून डायरेक्ट नदीला, एवढ्या नदीला लोक उष्टी करत. उष्टी समजते का तुम्हाला? म्हणजे आपण पिणं तेच दुसऱ्यांना पितं. म्हणजे अशा प्रकारचे ते हे लोक करत होते. पण हे कृत्य तुमच्या समोर जर एखाद्या व्यक्तीनं खाली वाकून जर पाणी पिलं तर कसं सांगा बरं? कधी कल्पना केली का? लोकांनी अरे माकड पहा, देखो बंदर पाणी पी रहा है. पण इतिहासामध्ये शोध लागले की बाबा रे तसं नाही करायचं. ग्लासाचा शोध निघाला, आज बॉटल निघाल्या, आणखी काय काय निघालं. म्हणजेच काय, ही आपली पद्धती बदलली. पण इतिहासामध्ये काय सांगितलं जातं की आपण माणूस माकड होतं आणि आपण असे हात ठेवून पाणी प्यायचो. तर हे काय झालं, तंत्रज्ञान जर भेटलं नसतं आपल्याला, किंवा तंत्रज्ञान भेटलं पण ते जर कुठं लिहिलंच नसतं इतिहासामध्ये, तर ते अपडेट झालं असतं का? अपडेट समजतं तुम्हाला की जे आहे त्याच्यामध्ये वाढ होणं किंवा त्याच्यामध्ये परिवर्तन होणं, त्याचं नवीन वर्जन येणं, त्याला म्हणतो आपण अपडेट करणं. हीच ती टेक्नॉलॉजी. जसं सुरुवातीच्या काळामध्ये लोक काय करायचे, शेतीमध्ये जे बीज आहे त्याचे फेकून द्यायचे. जसं बीज वरता आलं की त्याच्यासोबत गवत सुद्धा यायचं, तण सुद्धा यायचं. बीज कोणतं आहे, तण कोणतं आहे काही समजायचं नाही. त्याच्यामुळं काही उत्पादन होत नसे. पण आज आपण प्रत्येक बीज हे योग्य प्रकारे पेरतो. हे काय तंत्रज्ञान आहे. वेगवेगळे खात आपण वापरतो. कोणत्या खताचं प्रमाण किती असलं पाहिजे हे वापरतो. पूर्वी आपल्याला खाते समजायचं नाही, काहीच समजायचं नाही. त्याच्यामुळे उत्पादन काही फार असं व्हायचं नाही. फक्त खाण्यापुरतं होतं. आता काही नाही. आता असं उत्पादन होतं की त्याच्यामुळं लोक मोठमोठी व्यापार करायला लागले. आपल्या घरामध्ये सोयाबीनचं तेल, फल्ली तेल असेल किंवा जे वेगवेगळे जवसाचे तेल, हे तंत्रज्ञानातून येतं. कारण मोठमोठ्या हे जे तेलघाणी आहे त्याच्यामधून ते बाहेर निघतं. हे काय पूर्ण तंत्रज्ञान आहे. वेगवेगळे शेतीचे अवजारे आपण पाहतो, हे सुद्धा काय आहे, हे तंत्रज्ञान आहे. आणि हे तंत्रज्ञान काही आजच विकसित नाही झालेलं आहे. हे इतिहासापासून विकसित होत गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याचा वापर हा आजच्या लोकांना होत आहे. उपयोगी इतिहास हेच शिकवतं आपल्याला की जे पूर्वी होऊन गेलेलं आहे आणि जे आता आवश्यक आहे, पूर्वीचं आणि आताचं याच्यामध्ये सांगड घालणं. म्हणून तंत्रज्ञान हा सुद्धा उपयोग महत्वाचा असा विषय आहे, इथं आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर उद्योगधंदे आणि व्यापार. उद्योगधंदे आणि व्यापार जर आपण पाहिलं
की आपण जर असा विचार केला की आपल्याकडे शेती आहे, माझ्याकडे 2 एकर शेती आहे, पण 2 एकर शेतीमध्ये मला थोडंसंच उत्पादन होतं, त्याच्यामुळे माझंच भागत नाही, मी फक्त जेवण खाऊन करून सुखी राहतो. पण नंतर मोठमोठं तंत्रज्ञान आलं, त्या तंत्रज्ञानामुळे उत्पादन वाढायला लागलं आणि वाढलेलं जे उत्पादन आहे त्याला कुठेतरी बाजारपेठेमध्ये न्यायला काय झाला, वाव भेटला. मग तिथं उद्योगधंद्याला काय भेटला, वाव भेटला आणि लोक मग व्यापार करायला लागले. आता या व्यापारामुळे काय झालं की लोकांचा विकास होत गेला आणि लोकांकडे 2 पैसे शिल्लक राहत गेले. नंतर आपण पाहतो की व्यवस्थापन, प्रत्येक गोष्टीमध्ये व्यवस्थापन अत्यंत महत्वाचं आहे. मग ती उत्पादनाची साधने, मनुष्यबळ, उत्पादनाच्या विविध प्रक्रिया, बाजार आणि विक्री यांच्या व्यवस्थापनात सुद्धा भूतकालीन यंत्रणा कशा होत्या हे पाहणं गरजेचं आहे. कारण आपण पाहतो की ब्रिटिश जे व्यापारी येते तेव्हा आपल्या भारतामध्ये आले होते, त्यांनी आपल्या तिथे व्यापारासाठी आले आणि बऱ्याचशा गोष्टीचा व्यापार केला आणि त्याच्यामुळे मग आपल्या वेगवेगळ्या लोकांशी संबंध आला. तर हे काय होतं, त्यांचं हे व्यवस्थापन होतं. आज सुद्धा आपण पाहतो की जे वेगवेगळे जे उत्पादनं येतात त्याच्यासाठी आपल्याला बाजारपेठा पाहणं हे काय व्यवस्थापनाचा भाग आहे. चांगले जे जिथे त्या उत्पादनाची आवश्यकता आहे त्या ठिकाणी ते पोहोचवणं हे काय आहे, पूर्ण व्यवस्थापन आहे. अशा प्रकारे व्यवस्थापन आणि जो प्राचीन इतिहास आहे याच्यामध्ये फार महत्वाचा असा आपल्याला संबंध दिसून येतो. व्यवस्थापन नंतर आहे कला. विविध कला ज्या आहे ह्या किंवा कलाकृती म्हणून आपण ह्या प्राचीन काळामध्ये सुद्धा असलेल्या दिसून येतात. जसं आपण पाहतो की मोठमोठी शिल्पकला असेल त्याला आपण वास्तुकला म्हणू शकतो किंवा नृत्यकला, तर ह्या प्राचीन काळामध्ये सुद्धा अस्तित्वात होत्या आणि त्याच्यामध्ये विकास होत जाऊन त्या आधुनिक काळामध्ये सुद्धा दिसते. लोकांनी दागिने घातले सोडलेले नाही आहे, लोकांनी चित्रकला सोडलेली नाही आहे, लोकांनी घरं बांधलेली सोडलेली नाही आहे. तर इतिहासाच्या अभ्यासामुळेच काय झालं की आपल्याला ह्या कला समजायला लागल्या आणि या कलांचा विकास हा दिवसेंदिवस होत गेला. म्हणून ह्या ज्या कला आहे ह्या कला सुद्धा महत्वाच्या आहे आणि इतिहासाच्या ज्ञानामुळे कोणत्या कला पूर्वी होऊन गेल्या आहे आणि त्या आतापर्यंत किती जिवंत आहे हे आपल्याला माहित आहे. नंतर आपण पाहतो की मानवीय ज्ञान शाखा, जसं आपण पाहतो की इतिहास, पुराणतत्व, समाजशास्त्र, मानवशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र यासारख्या ज्या ज्ञानशाखा आहेत याचा उगम हा इतिहासामध्ये झालेला आहे. कारण ह्या ज्या शाखा आहे ह्या पूर्ण मानवाशी संबंधित आहे. ह्या शाखामुळे मानवाचा विकास झालेला आहे आणि म्हणून याला काय म्हटलं आहे, मानवीय शाखा म्हटलेलं आहे. आणि तत्वज्ञान जे आहे हे संपूर्ण शाखांची काय आहे, जननी आहे असं आपल्याला इथं सांगितलेलं आहे. अशा प्रकारे आपण आज इतिहास, उपयोजित इतिहास आणि जे वेगवेगळे जे विषय आहेत त्याच्यामध्ये कसा संबंध आहे किंवा कोणतं संशोधन झालं आहे याचा अभ्यास आपण इथं पाहिलेला आहे. तर आज आपण इतिहासामध्ये उपयोजित इतिहास आणि उपयोजित इतिहास व वेगवेगळे विषयाचा काय संबंध आहे त्याचा अभ्यास आपण इथं पाहिलेला आहे. तर मित्रांनो, आजचं तुम्हाला माझं लेक्चर हे नक्कीच समजलं असेल, एवढं समजून मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.